सो आता आज आहे कमळ होळी, ज्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड असते, जी आहे होळी शिमगा. तसे मी खूप एक्सायटेड असते, माझी फेवरेट फेस्टिवल आहे हा. सो आता वाजलेत रात्रीचे 10. सो मी आता चाललं आहे गार्डनमध्ये. मग मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे कमळ होळी कशी असते ते. आणि तुम्हाला एक सांगते, माझा मंडेला आहे पेपर. सो माझा पेपर असतो असा की आधी तरी ठेवायचं त्या लोकांनी टायमिंग, तर त्या लोकांनी टायमिंग ठेवलं आहे 2 ते 5. सो कसं माणूस ॲडजस्ट करू शकतो? 2 ते 5 पेपर आहे आणि ते 5 वाजता होळी लागणार. तर त्या टायमामध्ये मी काय व्हिडिओ वगैरे तुम्हाला काय दाखवू नाही शकत, पण मी कोणाला तरी काढायला सांगेल आणि मी तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ दाखवेल. मोठी होळी मंडेला आहे ना, सो तो मंडेला माझा पेपर आहे 2 ते 5. सो मला नाही जमणार तेव्हा, फक्त त्या दरम्यान शूट करायला मी कोणाला तरी सांगेल, त्या टायमामध्ये शूट करायला मी तुम्हाला क्लिप्स सेंड करेन. सो आता आपण चाललं आहे गार्डनमध्ये होळी सेलिब्रेट करायला. बाय. आता पेपर झाल्याच्या नंतर मी आता होळीला आली आहे. हे बघा, हे मामीने कलर लावला आणि बाकीचे आणि हे लोक ठेवलं नाही. आणि सिद्धी बोलते. सॉरी, मी आहे देखली तेरी दोस्ती ही आमची जिजू आहे. सो मी काय व्लॉग वगैरे काय शूट नाही करू शकत, मी पेपरमध्ये होती. हिला सांगितलं थोडेसे व्हिडिओ वगैरे काढ, हिने ते पण नाही केलं, हिने सरळ काढली. थोडी मी विसरली. हा, थोडीशी तुझी विसरते मी. थांब बघते. आता तिथे थोडंसं चालू आहे, ते बघते. थोडंसं चालू आहे काय? थोडंसं स्पेसिफिक सांगायला होत नाही का तुमच्या आईला? अरे म्हणजे तिथे तयारी वगैरे करतात पाणी. मग चला आता बघूया तिथे काय तयारी वगैरे करतात. आम्ही एक रील काढली, ती खुशी आणि लिखदू के काय ती अरे हाय ना, ते आम्ही रील काढली. आणि ही एक आहे ना, काल आम्ही रील बनवून त्याची एडिटिंग करतो. लवकरच येईल ती. ही इंस्टाग्रामवरती येईल रील. यूट्यूब शॉर्ट्सवरती पण येईल ही रील. येस ब्रो, खूप मजा करतोय आम्ही. हिने कलर बिलर लावलं, इथे मस्त हळद वगैरे होती. हिने सगळं माझं थोबाड रंगवलं. ही
शुभ बोल राणे, शुभ बोल. नाही बोलत माझ्याकडे, मग तुझंच वाईट. आम्ही होळीला हळद वगैरे लावून झाली, म्हणजे मला अर्धीच भेटली, एवढी सगळी पूर्ण नाही भेटली, पण तरी पण जी भेटली ती भेटली. त्याच्यानंतर मग मी तोंड वगैरे धुतलं. आता वाजले 11 वाजता रेडी झाली आहे. हा आहे पिंक कलरचा आउटफिट, हा घागरा आणि हा कुर्ती ही असं आहे. आणि कानातले आणि बँगल्स अशी घातले. तर मला आता समजत नाही की मी टिकली लावू की नको. थांबा, मला टिकली लावून बघून ते कशी दिसतं ती. टिकली लावली कशी दिसते. ओके ओके आहे, पण टिकली काढली तर ते पण ओके दिसते. जाऊन दे, मी विदाऊट टिकलीच चांगली दिसते. सो आता आम्ही सगळे होळ्या वगैरे फिरतो, मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, तर तुम्ही बघा. बाय. सो गाईज, आम्ही आता इकडे होळीवरती आलेलो होतो. ही जिजूनी घातलं, हा वाला ड्रेस होता. अवनीचा तुम्हाला ड्रेस दाखवते. अवनीचा साऊथ इंडियन ड्रेस आहे, तो पण मला खूप आवडला. थांबा, मी तुम्हाला दाखवते. ती फोटो काढते मग मला लांबूनच दाखवते. अवनीचा हा वाला ड्रेस आहे आणि तावडे आहेत. हे बघ ना मग. तर आम्ही सगळेजण रेडी होऊन फोटोशूट भरपूर केलं. लिटरली आम्ही 11 ते 12:30 वाजत आले. 12:30 का ते 1 वाजत आले, तरी पण आम्ही फोटोशूटच करते. आम्ही कुठेच इथून जागेवरून हल्लेच नाही. इकडे तर आम्ही इकडेच बसलेत, रील्स बनवले, फोटोशूट वगैरे केले, भरपूर व्हिडिओज वगैरे काढले आहेत, भरपूर सगळं झालं. सो आता डायरेक्ट धुलीवंदनला भेटूया. ही आहे 6 आणि 8 नंबरची होळी. सॉरी फॉर दिस मिस्टेक. ही आहे 6 आणि 8 नंबरची होळी. ही आहे 12 आणि 11 नंबरची होळी. ही आहे किती मस्त आणि किती सुंदर केली आहे डिझाईन, खूप छान आहे. आणि तिथे आहे ना, या साईडला आहे ना, इथे झूम करते मी, इकडे आहे ना मंदिर ते बनवलं आहे. कुठलं तरी देवीचं ते मंदिर आहे वाटतं. कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ही, आणि त्यांचं तिचं मंदिर आहे तिकडे. मस्त आहे. होळीची एंट्री. आता आतमध्ये जाऊन बघूया कसं वाटतं ते. हे होळी, ही आहे होळी. या बिल्डिंगचा नंबर काय? हे 13-14 13-14 बिल्डिंग नंबरची ही इथे होळी आहे. आणि इकडे ना हे लोक ना हेडफोन्स घालून नाचतात आहेत. सो हे लोक दरवर्षी असंच करतात, ही त्यांची खासियत आहे. आणि हे लोक अख्खी रात्र अशीच मजा करतात. ते दिसत नाही कारण की ते सगळेजण हेडफोन लावले. तर एक माणूस दिसला. सच अ क्रिएटिव्ह आयडिया यार, आम्हाला का नाही असं दिलं आहे. ही आहे माहीम कोलीवाड्यातली होळी. ही पहिली होळी होती असे सगळेजण बोलतात. म्हणजे ज्यांचे आधीचे जनरेशन होते ना, ते बोलतात की ही पहिली होळी होती आणि त्याच्यानंतरला बाकी सगळे होळ्या आल्या. सो दिस इज, मी इकडेच जन्माला आली आहे, मी इकडेच खेळली वगैरे. सो आज आहे धुलीवंदन. सो कलर बिलर लावला आहे आम्ही. हे बघ, सियाने सगळं केलं आहे. हे काय पद्धत असते असं टाकलंय, असं नाही टाकलंय. ही अवस्था अशी आहे. तर आम्ही आल्यात अक्षराला घ्यायला, ती खालती उतरत आहे. तिला कलर लावायचा आहे. जिदू बोलते की मी 8 वाजल्याशिवाय मला उठू नका, मी झोपते, म्हणून ती झोपली आहे. सिद्धी तावडे पण बोलते की मला झोपून द्या, अजून कोण आलं नसेल, मला झोप. ह्या लोक इथे काही झोपायला आले. इथे आम्ही दोघी जागरण, फुल जागरण. आम्ही बाहेर गेलो नाही तरी पण फुल जागरण, आम्ही झोपलेच नाही. दिस इज कॉल्ड प्रो. माणसाने सिल्वर कलर लावायला आला पाहिजे माणसाला. कसे पण लावतात. तुम्हाला कलर बघा कसा लावला. इथे पिंक, इथे रेड, हा सिल्वर, ग्रीन पर्पल, बिरपल. हा माता हिला येऊन दे, हिलाच कलर लावताना शूट करते.
स्टे ट्यून. हॅपी होली. हिलाच लावा पहिला कलर. हिचा कलर घे, हिलाच लाव. थांब, चुकता आहे त्यांच्या बिछाण्यावरती नको आहे. इकडे डोळे बंद करा नाहीतर मग परत. ए लाव ना, काय असते ए. हाताला बिताला न. अशा प्रकारे आमच्याकडे होळी पडलेली आहे. आता आम्ही सगळेजण आले आहेत. सिया तुम्ही बघितलंच असेल. अवनी, जिजू खतामध्ये गेले विसरा तुला. अक्षरा, आता आमची होळी पडली आहे ऑलरेडी. माझा आवाज नाही ऐकायला येत असेल. आम्ही आता नाचायला जातो. बघायला आता होळीला विसर्जन करतात आहेत. होळीला विसर्जन करतात आहेत. तू येलो कसं झाली? होळी चालली आहे. रोड क्रॉसिंग करतात आहेत. आजी लोक कशी चढणार? आजी लोक कशी चढणार? उडी मारा. नंतरला माझं हेअर वॉश वगैरे मी केलं सगळं. आता संध्याकाळचा व्लॉग मी शूट करते. झोपली वगैरे, जरा फ्रेश वगैरे झालं, उठली वगैरे. आणि या वर्षाची होळी कदाचित आमची लास्टची होळी होते या एरियामध्ये असं बोलतात आहेत. बघू आता काय एक्झॅक्टली काय माहीत नाही. पण आम्ही भरपूर यावर्षी आम्ही खूप मजा केली कारण की गेल्या वर्षी करता नाही आली. 10th स्टँडर्ड होती म्हणून करता नाही आली गेल्या वर्षी. एवढी आम्ही घरातच होतो म्हणून. पण यावर्षी एकदम बेस्ट होती. मला खूप आवडली. आम्ही खूप कलर वगैरे लावलं, खूप मजा केली, विसर्जनाला वगैरे गेले. खूप म्हणजे खूप मजा केली आम्ही यावर्षी. सो इफ तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.